आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील, सगळ्या पक्षाचे इथे बसलेले 50 जणांनी त्यांना खाली पडून पडून मारलं, त्यांना डोक्यावर मारलं, लाठीचार्ज केला, त्यांच्यावर बिनकारण केला। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर चोरी करायला नाही आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारले। माझी माफवर साधा माणूस आणि साधं माझी माफवर तुम्ही इतकं साध्या माणसाला काय मारत असता? मतदान प्रक्रिया थोड्या सुरू होणार आहे। तर आमची प्रशासनाला निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल। अमानुष मारहाण झालेली आहे आणि पोलिसांना केवळ आत जाण्यासाठी विनंती केली त्यावेळेस ही मारहाण झाल्याचं कळते। काय नेमकी माहिती तुमच्याकडे आहे? आज मतमोजणी आहे, इथं मतदान करायचं नाहीये, कळत कसं नाही या लोकांना? आणि ते प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे आय कार्ड आहे, आय कार्ड आलं काउंटिंगला चाललेत ते। एवढा सेन्स नसा या पोलिसांना? एवढं कळू नये यांना? ते मारहाण पाहिली तुम्ही, आता जनावरांसारखं मारलं त्यांना। कसली मस्ती यांना? सीपी म्हणतो माझा डीसीपी इथं आहे, डीसीपी म्हणतो एसीपी इथं आहे, एक अधिकारी इथं दिसत नाही। यांना तातडीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता मी मुख्यमंत्र्याला तर बोलणारच आहे मी आता, परंतु ह्या पद्धतीने जर मारत असतील ना, ही पोलिसांची झालेली मस्ती आहे, ही मस्ती कुठेतरी उतरली पाहिजे। आता हे माझी महापौर आहेत, त्याचा हातपाय हे बघा काय आहे, फ्रॅक्चर आहे तो। काय झालं काय? मतदान करायला चालले होते ते, मग मोजणीचा टाइम आहे ना। तुम्ही पोलिसांची मस्ती म्हणताय, एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यांची बघा जबाबदारी आहे। ना काय करतायत ते, जाऊन बघा ते कशा साईडला उभे आहेत सगळे। अहो मतमोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहेत, बरोबर आहे? सामान्य माणसाला प्रवेश नाहीये। मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही? ही कोणती मस्ती आहे तुमची? हा जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण। हा बळाचा जो वापर आहे ना, हा मस्तवालपणा आहे। तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवतायत, डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत। या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद कर म्हणून सांगितलं त्यांनी। तो देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी याला सांगितलं की तू बंद कर म्हणून। आता ही जी मस्ती आहे, आता तुम्ही चॅनलवाले आहात, तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली, त्याला चॅनलवाल्याला मारहाण, कॅमेरा बंद कर, आम्हाला मारू दे, याचा अर्थ काय? हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना, याची मस्ती ही उतरली पाहिजे। आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे। सीपीला मी बोललो, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे आहेत, स्पॉटवर यायला काय झालं त्यांना? पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालली म्हणून। कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत, माझी महापौर आहेत, त्यांना अशी अमानुष मारहाण आहे, सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय। पालकमंत्री तुम्ही आहात, थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? मी थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे, आणि ऐकलं नाही ना मी तर काय करेल मी सांगतो तुम्हाला। हा राग संताप उगाच येत नाही। माझी महापौर आहेत, ते कार्यकर्ते बघा, त्यांच्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना, त्या पद्धतीने मारहाण केलेली। आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा? कॅमेरा मधला म्हणता कॅमेरा बंद कर, याला हे कर, अरे तुम्ही चाललंय काय तुमचं? पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही, ती बसलेली आहे, ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय त्याच्यावर कारवाई करा, आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात। काय करायची ती निवडणूक? आम्हाला काय त्या निवडणुकीमध्ये पडले? कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी, मी जाऊन काउंटिंग करू? मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून येतं, किती किती गुलाल उधळायचा? माझ्या कार्यकर्त्याचे डोके फोडणार आणि आम्ही गुलाल उधळून घ्यायचा, हे आमच्याकडून सहन होणार नाहीये। ते अतुलकर नावाचे डीसीपी आहेत, ते पण काही बोलला तयार नाही, ते म्हणतात की मला माहिती घेऊ द्या। माहिती कसली घेणार आहेत असा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे। हे जे हे ठरवून काही लोकांनी आता केलेली, तर शब्द मी वापरला असता तर पुन्हा तुम्ही म्हणाल की जीभ सटकली म्हणून। या अशा पद्धतीने आम्ही आयुष्यभर आता इलेक्शन लढत आलेलो आहे, अनेक निवडणूक आम्ही लढल्यात, पण अशा पद्धतीने झालेलं आम्ही कधी पाहिलेलं नाही। काउंटिंगच्या दिवशी लाठी